हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आज आहे आपला कोल्हापूरमधला दुसरा दिवस. तर सकाळी आत्ता आम्ही निघालो आहे. जवळच असलेल्या म्हणजेच आमच्या रूमजवळच आहे हे. म्हणजे जवळपास आम्हाला 5 ते 10 मिनिट लागले असतील येथे पोचायला. रंकाळा तलाव हे खूपच फेमस कोल्हापूरचं एक मस्त एक ठिकाण आहे, जिथे आपण येऊन मस्त एन्जॉय करू शकता. ॲक्च्युली यायचं तर आम्हाला रात्रीलाच होतं, पण आम्हाला मंदिरातच थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही रात्री वगैरे काही आलो नाही, कारण थंडी पण होती. तर मुलांनासुद्धा कंटाळा आला होता की दिवसभर प्रवास केलेला आहे, तर आत्ता नको जायला, म्हणून आम्ही रात्रीला नव्हतो आलो. तर आता सकाळी जवळपास 9, 9:15 झालेले असतील, तेव्हा आलेलो आहोत. कोल्हापुरातले पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय प्लेस म्हणून रंकाळा तलावाचे महत्त्व आहे. महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव म्हणजेच कोल्हापूर शहरात दुसऱ्या क्रमांकाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि हे जे तलाव आहे कोल्हापूरची चौपाटी म्हणूनही ओळखले जाते. आणि आपण बघतच आहात की धुकं इतकं झालेलं आहे. जवळपास आम्हाला इथे येऊन अर्धा तास झालेला आहे, पण सूर्यदेव उगवायचं नाव घेत नव्हता. कदाचित रुसला असावा तो, पण पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे बहुतेक येथे जास्तच धुके झालेले असावे. कारण की आम्ही रूमवरून आलो तेव्हा असं काही नव्हतंच. म्हणजे धुकं इतकी नव्हती, पण खूप छान वाटतंय येथे फिरून, मस्त एकदम. इथे ना बऱ्याच मराठी मूवी आणि मराठी सिरियल ज्या आहे त्यांची शूटिंग झालेली आहे. थोडा वेळ अशीच भटकंती केल्यानंतर इथे फिशिंग सुरू होती. तर याने हे फिश एका माणसाने पकडलेलं होतं, त्याने याला दिलं आणि तो मस्त एन्जॉय करतोय त्याने सुद्धा. मुलांना असं काही एन्जॉय करायला मिळालं तर ते त्यांचं एन्जॉय करतातच. त्यांच्या याच्यात मस्त मग्न असतात. त्यांना काहीतरी खेळायला मिळालं तर. असा हा जो लेक आहे तो दिसतो, पण आम्हाला काही त्याचं दर्शन झालं नाही तसं. आणि सूर्यदेव आता थोडं उगवतोय, त्या अगोदरच आम्ही इथून निघालो आहे. परत दर्शनाला जातो आहे. मंदिरात जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. कालचं जे दर्शन झालेलं आहे ना ते मस्त झालेलं आहे, पण आजही आम्हाला दर्शन करायचं होतं, त्यासाठी परत आलो आहे. आणि आजचं जे दर्शन घेणार आहोत ते आम्ही फक्त मोक्षदर्शन घेणार आहोत. आणि जो दर्शनाचा व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर जाऊन जरूर चेकआउट करा, म्हणजे आपल्याला कळेल कसं जायचं, काय जायचं, कुठे राहायचं, हे सगळं मी त्यात एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हो, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि इथे मुखदर्शनासाठी सुद्धा खूप लाईन लागलेली आहे. शक्यतो आम्ही कुठेही जात असणार आणि ते जर मंदिर असेल तर जवळपासच आम्ही रूम घेतो, जेणेकरून आपण 2 ते 3 वेळेस तेथे जाऊन दर्शन घेऊ शकू. कारण आपण बऱ्याच दिवसानंतर येतो, तर रूम घेताना शक्यतो असं घ्यायचं की आपण जवळच घ्यायचं, म्हणजे आपल्याला 2 ते 3 वेळेससुद्धा जाता येतात. किंवा एक वेळेस रात्रीला गेलो आणि एक वेळेस सकाळी गेलो, तेही तितकंही बरं वाटतं आपल्याला. थोडा वेळ चालल्यानंतर येथे गणपतीचं सुद्धा एक मंदिर आहे, तिथे जाऊन सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि मस्त दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्हाला 11 वाजता चेकआउट करायचं होतं, तर आत्ता आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आत्ता जातो आहे. बरेच वेळेस असं होतं ना की पार्किंगला आपल्याला जागा नसते. कुठे फिरायचं, कुठे जायचं असेल आपल्याला, तर पार्किंगला जागा नसल्यामुळे गाडी जी आहे एका ठिकाणी पार्क करायची आणि नंतर रिक्षा वगैरे घेऊन आपण तिथे एक्सप्लोर करू शकतो जवळजवळ. कारण अशा ठिकाणी जिथे मंदिर वगैरे असतात तिथे खूप गर्दी असते, आपल्याला पार्किंगला जागा मिळत नाही. म्हणून रिक्षाने शक्यतो गेलो तर आपलं काम जे आहे ते इझी होतं. आणि आज माझी जाऊबाई आणि माझे मोठे धीर आहे ते आलेले आहे. ते सुद्धा आम्हाला जॉईन होणार होते, पण त्यांना थोडा वेळ लागणार आहे, कारण की खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे. तर आत्ता आम्ही थोडंसं काहीतरी स्नॅक्स म्हणजे पिझ्झा खाल्लेला आहे आणि आता दुसरीकडे एक्सप्लोर करायला जातो आहे. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही दुसरीकडे फिरून येतो. आणि हे जे ठिकाण आहे ते आहे कान्हेरी म्युझियम. कोल्हापूरपासून ते जवळपास 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. छान असं गेट आहे. आत गेल्यानंतर पार्किंगसाठी सुद्धा मस्त जागा आहे येथे. आणि आपण बघू शकता की शिव मंदिरसुद्धा येथे आहे. छान असं एकदम असं प्राचीन शिव मंदिर आहे येथे. आणि शिव मंदिरला जाण्यासाठी हा रस्ता आहे. वरती जाऊन एक प्राचीन असं शिव मंदिर आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर पुढे गेल्यानंतर हे बाहुबलीचं एक सिंहासन आहे, त्यावर बसलो आणि स्वतःला बाहुबली आहे असं फील करून घेतलं. हे संग्रहालय ग्रामजीवनाचे विविध पैलू दाखवते. हा उपक्रम महात्मा गांधीचे स्वप्न होते आणि सिंधगिरी गुरुकुल फाउंडेशन कंपनीच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नातून तयार करण्यात आले आहे.
येथे आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहे आपण बघितलेल्या नसतील, आपल्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करता येतील. थोडं चालून आल्यानंतर इथे आपण बघू शकता की असं छोटे-छोटे घरं केलेली आहे. छान असे गावाकडची जशी घरं असतात ना, ती मिनिएचर घरं इथे डेव्हलप केलेले आहे. छानच आहे हे दृश्य. आणि या म्युझियममध्ये जाण्यासाठी तिकीट घ्यावे लागतात आपल्याला जवळपास ₹150 मोठ्यांचे आणि ₹75 लहान मुलांचे आहे. आणि या म्युझियममध्ये गेल्यानंतर आम्ही बरंच काय-काय बघितलं. जसं की ऋषीमुनी, वैद्य म्हणून पहिले उपचार कसे करायचे, कृष्ण आणि यशोदा माताचं संभाषणाची जी मूर्ती आहे ती आहे. गुरुकुलमध्ये गुरु कशी शिक्षा द्यायची, असं बरंच काय-काय इथं बघायला मिळतं. सुंदर आणि मस्त असं हे म्युझियम आहे. आल्यानंतर आपण नक्की जा. कोल्हापूरमध्ये आलं आणि इथं नाही गेलं असं होणार नाही. जेणेकरून आपण आले की 1-2 दिवसाची अशी सुट्टी घेऊन या, म्हणजे आपल्याला जे कोल्हापूरच्या जवळपास कोणते जे ठिकाणं बघण्यासारखे आहे ते बघता येतात. आणि इथलं ॲटमॉस्फिअर जे आहे ना ते खूपच छान आहे. म्हणजे या दिवसामध्ये फिरायला एक बेस्ट प्लेस आहे. थोडं पुढे चालून आल्यानंतर आपण बघू शकता की येथे भूत बंगला आहे. तो भूत बंगला बघण्यासाठी आता इथे तिकीट जे आहे ₹50 पर पर्सन आहे आणि ते बघण्यासारखं असं काही नव्हतंच, पण मुलांना बघायचं होतं त्यामुळे आम्ही गेलो होतो. तसंही भूतांना काय बघायचं. आणि पुढे गेल्यानंतर एक नर्सरी होती. नर्सरीमध्ये गेल्यानंतर आम्ही बघितलं की बरेच अशी झाडं होती जे आपल्या इकडे मिळत नाही, पण प्राईस वगैरे जी आहे ती इथे मिळते तशीच तिथे पण होती. म्हणून इतक्या दुरून झाडं वगैरे काय आणायचे म्हणून काही घेतलं नाही. आणि पुढं गेलो की आपण बघू शकता की सहल आहे. आठवले का आपले दिवस जे आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना बऱ्याच वेळेस सहलीला जायचो, ते बघून असं एकदम शाळेचे दिवस आठवले. बालपणीची आठवण आपल्याला आली इथे. आणि इथे खाण्याच्या सोयीसुद्धा आहे. कण्हेरी मठाचा प्रसादसुद्धा इथे मिळतो, पण आम्हाला पुढे जाऊन सगळ्यांसोबत जेवण करायचं होतं म्हणून आम्ही इथे प्रसाद वगैरे काही घेतला नाही. आणि थंड घ्यायचं म्हणून एक कुल्फी वगैरे घेतली. आणि चालत चालत पार्किंगजवळ आलो. थोडा वेळ बसलो, कुल्फी जी आहे ती खाल्ली आणि लगेच निघालो आता पुढे. थोडं लवकर आलो असतं ना, थोडा वेळ जर असता आम्हाला येथे थांबण्यासाठी तर सगळं बघितलं गेलं असतं, पण वेळ नसल्यामुळे लगेच निघतोय. कारण आता वाजले 2 आणि आता आम्हाला येथून लगेच आपल्याला म्हणजे पुण्यालासुद्धा जायचं आहे आम्हाला, त्यासाठी लगेच निघावं लागलं. आणि इथूनच आता जड पावलाने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. अर्थात गाडी आहे, पावलं तर नाही पण गाडीने जातो आहे. पण तेही आपल्याला असं वाटतं ना कुठे गेलो की बरंच असं बघायचं असतं ते राहून जातं. पण असो, हा जो तलाव आहे तो सकाळी धुक्याने भरलेला होता आणि आत्ता मस्त क्लीन झालेला आहे. तो थोडा वेळ बघितला आणि बघितल्यानंतर हे जे आम्हाला जॉईन करणार होते इथे माझे दीर आणि जाऊ, त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि आता लगेच निघालो. ॲक्च्युली ते सकाळी आले होते, लगेच त्यांनी दर्शन घेतलं आणि लगेच निघाले. आणि निघाल्यानंतर पुढे थोडा वेळ गेलो आणि लगेच जेवणाला बसलो. म्हणजेच एक ढाबा होता तिथे थांबलो आणि जेवण केलं. आणि जेवणाची 1760 नखरी असल्यामुळे काय खायचं बाहेर गेल्यावर हा मोठा प्रश्न असतो. आणि जाता जाता सुंदर असा सनसेट दिसत होता, तो बघत आम्ही एन्जॉय करत पुढे निघालोय. आणि अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही, ते असं म्हणतात ना, ते बरोबर आहे. यापुढे कुठेही जायचं असेल तर सॅटर्डे संडेला अजिबात निघायचं नाही, कारण ट्रॅफिक इतकी लागली होती आम्हाला. कराड टू सातारा जायला जवळपास आम्हाला 3 ते 3.5 तास लागले. आम्ही ट्रॅफिकमध्ये इतकं जास्त फसलो की बस निघायचं कामच नाही. आणि 11:30ला आम्ही घरी पोहोचलो. तर व्हिडिओ मी येथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.